संतोष देशमुख हे या सगळ्या प्रकरणात कंपनीकडून आपण जी खंडणी उकळतोय त्याच्या प्रकरणात अडथळा वाटत होते आणि त्यामुळे तो अडथळा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट शेवटचे 10 मुद्दे समजून घेऊ. आजची रिमांड या सगळ्या 10 पॉईंट्सवरती आहे, जे पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आणि येणाऱ्या काळातला तपास कोणत्या दिशेने जाणार आहे. कारण कृष्णा आंधळे अजून मिळायचा आहे सगळ्या प्रकरणात, त्यामुळे तपास एक तर कोणत्या दिशेने चाललाय, तो कोणत्या दिशेने पुढे जाईल, त्यातली साधारण वळणे काय असतील आणि 22 तारखेची वाल्मिक कराडची मर्डर प्रकरणातली कस्टडी संपल्यानंतर पुढे प्रोग्रेस काय असेल हे समजून घ्यायचं असेल तर 10 मुद्दे. मुद्दा क्रमांक 1, या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कट करून अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा खून केलेला आहे स्पष्ट होत आहे. तपास यंत्रणांना याबद्दल या गोष्टी त्यांनी कोर्टात प्रोड्यूस केलेल्या आहेत. सो कट रचला गेलाय ही गोष्ट आता क्लिअर झाली. पहिली गोष्ट होती ती म्हणजे संघटित गुन्हेगारीची गोष्ट सुद्धा क्लिअर व्हायला लागली. प्रोसेस असते, ती प्रोसेस फॉलो केली गेली, त्यानुसार संघटित गुन्हेगारी आहे हे दिसलं. मग संघटित गुन्हेगारीचा कायदा मकोका लागला आणि त्यानंतर खुनाचा सुद्धा कट होता, तो काही स्पॉन्टेनियस घडलेली घटना नव्हती, हे सुद्धा तपास यंत्रणा आता सिद्ध करणार आहे. त्यामुळे हा कट रचून गंभीर स्वरूपाचा या पद्धतीने गुन्हा केला. मुद्दा क्रमांक 2, या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आता अटक होणं बाकी आहे, त्यामुळे तो आरोपी फरार आहे. आता तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मिक कराडने काही मदत केली आहे का, तर याबाबत सुद्धा आता वाल्मिककडून तपास करायचा आहे. कारण संबंधित आरोपी याआधी सुद्धा या सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये होता, तो ऑन पेपर फरार होता, पण तरी सुद्धा तो या सगळ्या मस्साजोग आणि परळी इकडे केज बीड या सगळ्या प्रिमायसेसमध्ये या सगळ्या एरियांमध्ये तालुक्यांमध्ये तो फिरत होता, पण तो ऑन पेपर मात्र फरार होता. पोलीस यंत्रणांना याची काही माहितीच नाही. 2-2.25 वर्ष आले येऊन परत तो आता इथून आणखी खून करून गेला. आरोपी कुठे, नो वन नोज. मुद्दा क्रमांक 3, नवीन अटक झालेले आरोपी व आत्ताचा आरोपी यांचा एकत्र बसून यांचं क्रॉस इंटरोगेशन आणि त्यांचे व्हेरिफिकेशन्स क्रॉस व्हेरिफिकेशन्स करायचे आहेत. त्याला आपण म्हणतो की आरोपींना एकमेकांसमोर बसवायचंय, त्यांची चौकशी करायची, त्यांचे स्वतःचे काही व्हर्जन्स असतात ते समजून घ्यायचे आणि त्यातून सत्य काय आहे याचा पाठपुरावा करायचा आहे. त्यामुळे कशा पद्धतीने गोष्टी घडल्या हे सगळे एकमेकांसमोर बसून घ्यायचंय. मुद्दा क्रमांक 4 अत्यंत महत्वाचा, आरोपी वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करणं आहे. ज्या फोन कॉल्सचा वारंवार उल्लेख होतोय आणि आता ही गोष्ट अत्यंत क्लिअर झाली की याआधी असं म्हटलं जात होतं की संतोष देशमुख यांना थेट धमकी देण्यात आलेली नव्हती, वाया हे सगळं प्रकरण घडलंय. पण आता तपास यंत्रणांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली आणि त्या संदर्भात आता तपास करायचा आहे. मुद्दा क्रमांक 5, शिवाजी थोपटे परळ इथल्या कार्यालयात गेले त्यावेळी आरोपी म्हणजेच वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडे नक्की काय मागणी केली, काय धमकी दिली, तसंच आत्ता त्यांचं जे काही संपूर्ण संभाषण झालं त्या संभाषणाचा सुद्धा तपास करणं अजून आवश्यक आहे. जो FIR मध्ये 11 तारखेचा उल्लेख आहे की थोपटे तिथे गेले होते, जे कंपनीचे इथे सुपरवायझर म्हणून काम पाहतात, मस्साजोगच्या आवादा कंपनीचे सुपरवायझर, ते तिथे त्यांना परळीच्या कार्यालयात बोलण्यात आलं होतं. त्यांनी FIR मध्ये असं लिहिलं की तिथे माझ्याकडे 2 कोटीची मागणी करण्यात आली, पण त्यावेळी आरोपीने म्हणजे वाल्मिक कराडने नक्की काय मागितले, किती रक्कम मागितली, धमकी काय दिली, या सगळ्या गोष्टींचा आता सखोल तपास करायचा आहे. मुद्दा क्रमांक 6, आरोपी हे जे सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, फोनवर बोलत होते, तर यावेळी त्यांचे नक्की संपर्कात होते CDR वरून दिसतंय, पण आणखी पुढे जाऊन तपासामध्ये त्यांचे कॉन्व्हर्सेशन्स काय झालेत, एकमेकांशी ते काय बोललेत, त्यामध्ये आणखी पुढे काही लीड्स मिळतात का, या सगळ्या गोष्टींचा आता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजलाच म्हणजेच काय तर SITला तपास करायचा. मुद्दा क्रमांक 7, 9 डिसेंबरला ज्यावेळी घटनेच्या काही वेळ आधी या गुन्ह्यातले दुसरा आरोपी विष्णू चाटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधलेला असं दिसलेलं आहे, त्यावेळी त्यांच्यात नक्की त्यांच्या आणि वाल्मिक कराडमध्ये नक्की काय बोलणं झालं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचं, याचा पण तपास करायचा आहे. मुद्दा क्रमांक 8, 29/11 म्हणजे 29 नोव्हेंबरला ज्या फोन कॉलचा उल्लेख या सगळ्याबद्दलचा अत्यंत इंटरेस्टिंग पॉइंट, ज्याच्याबद्दल म्हणजे वाल्मिक कराडचे 3 फोन त्याचे सीज करण्यात आलेत असं दिसतंय. या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली आहे. पण मुद्दा क्रमांक 8 हे सांगतो की 29 नोव्हेंबरला ही जी काही संपूर्ण घटना घडली त्यावेळी घटनेच्या अनुषंगाने जे डिजिटल एव्हिडन्सेस आता आरोपींकडे आहेत ते डिजिटल एव्हिडन्सेस आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचे.
सो त्याबद्दलचे फोन कॉल्स असतील, त्यांचे आणखी कोणत्या वेगळ्या प्रकारे संभाषण झालंय का, या सगळ्या गोष्टी त्यांना क्रॉस व्हेरीफाय करायचे आहेत, त्याचे तपशील गोळा करायचे. मुद्दा क्रमांक 9 तो काय आहे, तर या गुन्ह्यामध्ये आणखी कोणाकोणाचा संपूर्ण सहभाग आहे तो सुद्धा व्हेरीफाय करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा क्रमांक 10 संघटित गुन्हे करण्याच्या सवय ह्या सगळ्या आरोपींना आहे, जो 31 तारखेच्या रात्री ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे पब्लिक प्रॉसिक्युटर जे या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत, ते खरं तर नंतर आले, पण 31च्या रात्री JB शिंदे जे या सगळ्या प्रकरणामध्ये होते, त्यांनी एक सांगितलं होतं, संघटित गुन्हेगारीबद्दलचं त्यांनी आर्ग्युमेंट केली होती. आणि त्यानंतर जेव्हा कोल्हे या सगळ्या प्रकरणामध्ये आले, बाळासाहेब कोल्हे, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे सगळे आरोपी एकमेकांना ओळखतात किंवा ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यातले अनेक जण त्यातले सराईत गुन्हेगार आहेत, त्याच्यातले याआधी बऱ्याच जणांवरती वेगवेगळ्या केसेस सुद्धा दाखल आहेत. आता मुद्दा असा आहे, त्यामुळे यांनी जे काय सगळं केलेलं आहे, इट्स अ सिंडिकेट, ते ऑर्गनाइज क्राईमच्या अंडर येतं. आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाचा आणखी तपास करायचा आहे, कारण हे सगळे एकमेकांच्या संपर्कात होते. आणि त्यामुळे 10वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की संघटित गुन्हे करण्याची या सगळ्यांना सवय आहे. याआधी सुद्धा अशा पद्धतीचे एकत्र येऊन खंडण्या मागत होते. आणखी वेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांनी केले असतील तर ते सुद्धा तपासात निष्पन्न करायचं आहे. 10 महत्त्वाचे मुद्दे येणाऱ्या केसचा, मला असं वाटतं येणाऱ्या केसचा ते वेगही ठरवणार आहेत, त्याची वळणही ठरवणार आहेत. आणि कुठे त्या केसचा, आणि मला असं वाटतं त्या केसचा तो ग्राफही ठरवणार आहेत. असे तिन्ही अत्यंत महत्त्वाचे विषय येणाऱ्या काळात हँडल होणार आहेत. पण आज जे 2 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते, एक म्हणजे वाल्मिक कराड हा यामध्ये खुनाच्या कटात असणं, आणि दुसरं वाल्मिक कराडवरती मकोका लागण्यामागचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण हे म्हणजे त्याने जी संपत्ती गोळा केली आहे, त्या संपत्ती या संघटित गुन्हेगारीतून गोळा झालेली आहे असं प्रथम दर्शनी दिसतंय. आणि त्याचमुळे ती वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पिंपरी चिंचवडमध्ये असतील, पुण्यामध्ये त्याचे काही फ्लॅट्स असतील, आणखी कुठे किंवा देशाबाहेरचे सुद्धा हा उल्लेख तर ऑन पेपर झाला होता. देशाबाहेर तरी संपत्ती असेल किंवा काही संपत्ती तर त्याने त्याच्या कोणत्या व्यक्तींच्या नावावर केली आहे का, त्याचं ज्याला आपण सो कॉल्ड निकटवर्ती म्हणतो, यांच्या सगळ्यांच्या नावावर केली का, सगळ्याचा तपास करायचा आहे. त्यामुळे या 2 बेसिसवरती 22 तारखेचा सूर्य उगवणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पण मी या व्हिडिओची सुरुवात करताना एक म्हटलं होतं की बघता बघता ज्याच्याशी माझा संबंधच नाही असं सांगण्यात येत होतं, तिथपर्यंत आता वाल्मिक कराड येऊन पोचला आहे. हे कनेक्शन आणखी कुठपर्यंत जात आहे, ह्यात काही राजकीय लागेबांधे, त्याही पुढे जाऊन नॉन पॉलिटिकल एलिमेंट्स याला काही समांतर चाललेत का, सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझं काम रिपोर्ट देणं आहे, तो रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मुंबई तक 100% बघा. कॅमेऱ्यापासून गोपाळसोबत ओंकार बाबळे, मसाजो.